म्हणजे माझ्या घरच्यांसाठी मी इंजिनियर झालो, कारण माझ्या घरात मी ग्रॅज्युएट पाहिलाय. तर माझ्या घरच्यांसाठी मी ग्रॅज्युएट होणं हेच खूप मोठी अप्रूप गोष्ट होती. आणि एका शेतकरी कुटुंबातून असल्यामुळं की ज्या घरात ग्रॅज्युएट मी पाहिलाय त्या घरात क्लास 1 झाला, याचं तर तुम्ही कल्पना करू शकता किती आनंद झाला असेल फॅमिलीला. 2019, 2021 आणि 2022 असे 3 इंटरव्ह्यू आणि 3 मेन्स दिल्या. तर 2018ला मी पूर्वपरीक्षा निघली नाही माझी राज्यसेवेची. ही एक 2-3 वर्षाचा कालावधी गेला होता. मग मला असं वाटायला लागलं की आता आपल्याला कुठंतरी नोकरी मिळाली पाहिजे. थोडं फ्रस्ट्रेशन यायला लागलं की कुठंतरी एखादा जॉब करू आपण. कोणतीच एक्झाम फोकस नाही केली. मग 21चे ते 600चे STI वगैरे सगळ्यात अपयश आलं. मग 21ला इंटरव्ह्यू पण दिला, त्याच्यात अपयश. की माझ्या ज्या चुका होत्या मी त्या लिहिल्या, 2 पानं चुका होत्या की पेपरला प्रेशर हँडल न होणं, POIQ अनालिसिस करणं व्यवस्थित न करणं. मग सगळ्या ह्या चुका मी 2 पेज मग एक चुकीवर काम सुरू केलं प्रॉपर. घेतलं की आपण चूक केली काय एवढं, म्हणजे ते येतं सर, सगळ्यांना येतं. फक्त कसं होतं की आता आज यश मिळालं म्हणून नाही, पण ती फेज येऊन गेली डिप्रेशनची. ती भरपूर टेन्शन येतं, जबाबदारीचं टेन्शन येतं, भरपूर वर्ष झाले. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्टेवरती आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यसेवा परीक्षा 2022 मधून उपजिल्हाधिकारी पदी म्हणजे डेप्युटी कलेक्टर पदी निवड झालेली आहे आणि राज्यामध्ये 11व्या क्रमांकाने ज्यांची निवड झाली असे विकास कर्डिले सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तव कट्टेवरती आपलं स्वागत. नमस्कार. खरं तर सरांनी यश मिळवण्यापूर्वी 2 इंटरव्ह्यू दिले होते आणि बऱ्याच एक्झाम सरांनी दिलेले आहेत. खरं तर त्यांच्या स्पर्धा परीक्षा प्रवासातील जे काही चढ उतार असतील, यश अपयश असतील, ते यश अपयशांना पचवत, कोविड असेल किंवा मध्यंतरीच्या सगळ्या घटना असतील आणि एकंदरीत त्यांनी चुका टाळून उपजिल्हाधिकारी पदी डायरेक्ट त्यांची निवड कशी झाली. कारण आपण पाहतो डायरेक्ट निवड म्हणजे आपण पाहतो की बरेच अधिकारी असतात की टप्प्याटप्प्याने डेप्युटी कलेक्टर पदापर्यंत जातात, परंतु सरांची ही पहिलीच पोस्ट, बरोबर ना? हो. डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर पदी त्यांची निवड झालेली आहे. नक्की हा प्रवास कसा होता याच्यावरती आपण सरांसोबत चर्चा करणार आहोत. सर, पुनश्च एकदा स्वागत. खरं तर तुम्ही स्पर्धा परीक्षा, तुम्ही म्हणजे गाववाले नगरचे, स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येण्याचं का ठरलं होतं तुमचं? सर, याच्या मागे म्हणजे 2-3 कारणं होते. आपल्या ग्रामीण भागात सगळ्यांच्या ओळखीचा अधिकारी असेल तहसीलदार. बरोबर. आपला तहसीलदाराशी उत्पन्नाचा दाखला, शेतीचे वादविवाद, रस्ते असतात शेतीचे, शेतकऱ्यांचे वादविवाद होतात. तर त्यामध्ये न्याय देण्याचं काम तहसीलदारांचं केलेलं मी एक पाहिलं होतं. बऱ्याच वर्ष चाललेल्या अशा केसेस असायच्या की ते रस्ते बंद होते आणि तहसीलदारांनी ते रस्ते सुरू केले. तर त्यावेळी मला एक पहिल्यांदा एका प्रशासनाबद्दल एक आकर्षण निर्माण झालं की अरे, की तहसीलदार सारखा एक व्यक्ती सर्वसामान्य माणसाच्या जीवनात ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यास खरंच मदत करू शकतो. त्यावेळेपासून माझ्या बॅक ऑफ द माइंड कुठंतरी स्पर्धा परीक्षेचे एक हे झालं की करायला पाहिजे भविष्यात आपण. नंतर मग मी ग्रॅज्युएशनला गेलो पुढे. तोपर्यंत असं एक मनात होतं, पण आपण एक्झाम द्यायची की करायचंच लगेच, असं प्लॅनिंग वगैरे काहीच नव्हतं. पण डोक्यात होतं. हो, डोक्यात होतं की आपण परीक्षा द्यायची. आणि 2013-14 असेल, आमच्या गावचे राहुल कर्डिले जे आता वर्ध्याचे कलेक्टर आहेत, ते UPSC पास झाले होते. मग मला त्यांच्याकडून एक प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर मी त्यांना एकदा भेटलो. म्हणजे प्रिपरेशनच्या अगोदर पण भेटलेलो होतो, ते करत होते मला माहित होतं. मग त्यांच्याकडून मला ह्या एक्झामबद्दल 3 टप्प्यात एक्झाम होते वगैरे अशी माहिती मिळाली होती. मग त्यानंतर मी ठरवलं की आपण स्पर्धा परीक्षा करायची. मग मी माझ्या घरी वडिलांशी बोललो आणि माझ्या वडिलांची पण इच्छा होती की ते मला कायम म्हणायचे काहीतरी तू अधिकारी हो, अधिकारी हो. मला त्यावेळेस काही कळायचं नाही अधिकारी झालं पाहिजे, कसं व्हायचं हे काही कळायचं नाही. पण वडील म्हणायचे. मग मी त्यांना बोललो. मग वडील, घरच्यांचा सपोर्ट होता की शिक्षणासाठी कायम सपोर्ट असायचा की तुला जे शिकायचं ते कर. मग मी इंजिनिअरिंग केलं आणि इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला मी एक 5-6 महिने बऱ्याच जणांशी चर्चा करून निर्णय घेतला की आपल्याला या क्षेत्रात जायचंय. आणि मग आफ्टर ग्रॅज्युएशन मी तयारी सुरू केली. सर, घरच्यांचा कसा सपोर्ट होता का? हो सर. इंजिनिअरिंग केलं ना तुम्ही? हो, एवढा खर्च करून केलं. तुम्हाला इंजिनियर बनवलं, तुम्ही चालले स्पर्धा परीक्षा करायला. सर, घरच्यांचं असं होतं की माझ्या घरात मी सगळ्यात मोठा आहे आणि घरच्या वडिलांचं असं होतं की तू शिक्षणाला कायम सपोर्ट राहिलेला आहे. शेतकरी बॅकग्राऊंड आहे माझं, पण असं वडिलांचं शिक्षण खूप नाही झालेलं, पण त्यांना एवढं माहित होतं की शिक्षणाने एक चांगला मान सन्मान मिळतो आणि शिक्षणाने आपण मध्यमवर्गीय कुटुंबातले लोक असतो की त्यांना शिक्षणाने एक सन्मान मिळवता येतो. तर हे वडिलांच्या कायम मनात होतं. तर मी वडिलांना मग सुरुवातीला फॅमिलीत याविषयी बोललो की मला तयारी करायची. घरचे म्हणले करू शकतो, काही अडचण नाही, आमचा सपोर्ट आहे.
पण मग मी त्यांना असं, मुलं कसं की जनरली मी IASच होणार, मी उपजिल्हाधिकारी होणार असं आधीच सांगून ठेवून, मी असं काही कधी त्यांना असं हवेत जाऊन नाही दिलं की मी फक्त तयारी करतोय. मी त्यांना त्या परीक्षेची जाणीव करून दिली की ह्या परीक्षेला कधी कधी 2 वर्षात होऊ शकतो मी, 3 वर्ष लागतील, कधी 5 लागतील आणि कदाचित होणार पण नाही. ह्या मी पॉसिबिलिटीज त्यांना सांगितल्या. आधीच कल्पना हो, देऊन आधीच ठेवलेली. कल्पना दिली. घरचे वडील, आई आणि भाऊ, माझं जॉईंट फॅमिली आहे, सगळे म्हटले तू कर, आमचा तुझ्यावर विश्वास आहे आणि तुला ज्या दिवशी वाटेल की नाही होणार नाही बाबा, की होत नाही, करायचं नाही, तू त्या दिवशी, तू इंजिनियर आहे, तू जॉब करू शकतो, आमचं तुला पूर्ण पाठबळ आहे. म्हणजे माझ्या घरच्यांसाठी मी इंजिनियर झालो कारण माझ्या घरात मी ग्रॅज्युएट पाहिलाय. तर माझ्या घरच्यांसाठी मी ग्रॅज्युएट होणं हेच खूप मोठं अप्रूप गोष्ट होती आणि स्पर्धा परीक्षा करतोय तर ते सपोर्ट करत होते सर. बरोबर. त्यांना स्पर्धा परीक्षेविषयी काही माहिती होतं का घरी? माहिती म्हणजे आता ते राहुल कर्डिले आमचे IAS ते झाले होते, मग त्यामुळं थोडं आयडिया होती की एक परीक्षा आहे वगैरे. नाही, त्याची प्रोसिजर कशी असते? नाही, काय? प्रोसिजर इतकं डिटेल काहीच माहित नव्हतं त्यांना. मग मी ती सगळी समजून सांगायचो. माझ्या घरी एक सर असं होतं की फॅमिलीशी माझा सुसंवाद एवढा चांगला होता की मी प्रत्येक एक्झाम कशी होते, म्हणजे राज्यसेवा काय आहे, कंबाईन काय आहे, इंटरव्ह्यू काय आहे, सगळ्या एक्झामची माहिती मी घरी द्यायचो ऍक्च्युअलमध्ये. म्हणजे माझ्या घरी आज शिकलेले खूप नाहीये, पण तुम्ही माझ्या लहान भावाला जरी विचारलं की परीक्षा किती टप्प्यात होते, GS1 काय आहे, GS2 काय आहे, लँग्वेजचा पेपर, इंटरव्ह्यू, रिटर्नचे मार्क्स, म्हणजे किती स्कोअर लागला, म्हणजे किती स्कोअर पडला तर प्रिलिम पास होण्याचे चान्सेस आहे, मेन्सला किती स्कोअर, तर एवढी माहिती घरच्यांना माझ्या संवादातून त्यांना जात होती. आणि मी इंटरव्ह्यू पर्यंत जात असल्यामुळे त्यांचा एक माझ्यावर विश्वास बसला होता की यस, तू इंटरव्ह्यू पर्यंत आहे, तू करा. मग त्यांना माझी प्रोग्रेस कळायची कारण मी ही प्रोसेस त्यांना समजून सांगितली. त्यामुळे मला घरच्यांचा विरोध होण्याचं कारण जास्त हे म्हणजे मदत झाली, विरोध झाला नाही. त्यांना सगळ्याच गोष्टी माहिती असल्यामुळे काय आहे, त्याची काठिण्य पातळी काय आहे, सगळ्याच गोष्टी त्यांना माहिती असते. दिली होती मी पूर्णपणे. हो, बरोबर. आज पाहतो आपण की मुलांचा संवादच नसतो घरी. हो, म्हणजे मुलगा काय करतो हेच काही पालकांना माहित नसतं. अधिकारी बनणारे, मग ते MPSC UPSC याच्याविषयी काही जास्त माहिती नसतं आणि कदाचित त्याच्यामुळे पालकांच्या अपेक्षा जास्त असतात. बरोबर. आणि त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की विद्यार्थी पण इकडे डिप्रेशनमध्ये जातात. ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन झालं त्यावेळेस काय घरचं माहोल काय होता? आणि आणखी एक विचारायचं की बऱ्यापैकी आपण पाहतो का, तुम्ही सांगितलं की तुम्ही शेतकरी कुटुंबातील, काय न्यूज कशा येत होत्या बरं तुमच्या ज्यावेळेस सिलेक्शन झालं? कशा न्यूज होत्या? म्हणजे न्यूजपेपर असतील किंवा टीव्हीला न्यूज आल्या असतील? सर म्हणजे सिलेक्शन झालं त्यावेळी नक्कीच आनंद झाला होता. एक तर 4-5 वर्ष तयारी करत होतो आणि म्हणजे बऱ्याच काळ अपयशानंतर यश मिळालं होतं. आणि एका शेतकरी कुटुंबातून असल्यामुळं की ज्या घरात ग्रॅज्युएट मी पाहिलाय त्या घरात क्लास 1 झाला, याचं तर तुम्ही कल्पना करू शकता किती आनंद झाला असेल फॅमिलीला. म्हणजे आनंद नक्कीच झाला होता. आणि पेपरला न्यूज वगैरे सर जनरली शेतकऱ्याचा मुलगा बनला उपजिल्हाधिकारी वगैरे अशा प्रकारे न्यूज येत होत्या, ग्रामीण भागात शिकला, म्हणजे ते अशा प्रकारच्या न्यूज येत होत्या सर. त्या न्यूज पाहून तुम्हाला फोन सुरू झाले असतील, आमच्या पण पाल्याला आता अधिकारी करायचंय? हो, फोन झाले, पण मी सर त्यांना पूर्ण म्हणजे काय वाचताय वगैरे त्याच्या आधी जाणीव करून वगैरे द्यायचो. मार्गदर्शनासाठी भरपूर कॉल यायचे, अजून पण येतात. पण मी त्यांना त्यातलं सगळी प्रोसेस जी मी माझ्या फॅमिलीला समजून सांगितली होती. मी माझ्याकडे नवीन एखादा मुलगा आला की मला तयारी करायची, 12वीला आहे मी, 10वीला आहे, तर मी त्याला सर सजेशन देतो की अजून तू 12वी चांगलं कर, तू ग्रॅज्युएशन चांगलं कर, की हे क्षेत्र सर अनिश्चित खूप आहे, यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे प्लॅन बी पाहिजे, कारण सक्सेस रेट 1% पेक्षा कमी आहे. आणि आता मी झालो म्हणून नाही बोलत, पण प्रत्येक जण होईलच खात्री नाही सर. त्यामुळे या क्षेत्रामध्ये तुमच्याकडे येताना प्लॅन बी असावा, मी ही तर ठामपणे तुम्ही सांगत होते. हो, नक्कीच. ह्या सगळ्या प्रवासामध्ये ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली, तुम्ही आपण जनरल बोलताना सांगितलं होतं की भरपूर तुम्ही एक्झाम दिल्या, कंबाईनची एक्झाम द्यायची तुम्ही, म्हणजे ज्या एक्झाम येतील ते सगळे एक्झाम द्यायचे. कसा प्रवास कसा होता तुमचा? सर मी पास आउट झाल्यानंतर 2018ला तयारी सुरू केली. 2018 मध्ये मी 2019, 2021 आणि 2022 असे 3 इंटरव्ह्यू आणि 3 मेन्स दिल्या. तर 2018ला मी पूर्वपरीक्षा निघली नाही माझी राज्यसेवेची, कंबाईनच्या सर्व मेन्स दिल्या, फॉरेस्टच्या मेन्स दिल्या, 19ला प्री मेन्स इंटरव्ह्यू दिला. त्यानंतर 2020 आणि 21 मध्ये कोविड आला. त्या काळात सर घरी गेलो. मग घरी ते कोविडची परिस्थिती वगैरे त्यातून सगळ्यांना सामोरं जावं लागलं, तसं माझ्या फॅमिलीला पण ते सफर करावं लागलं. मग काय झालं की 8-10 महिने माझा अभ्यासात गॅप पडला. मला इथे एक सांगायचं, कोविडमुळं, मग कोविड कारण नव्हतं, माझ्या घरच्या परिस्थिती वगैरे ते प्रॉब्लेम होता आणि डेट नसल्यामुळं थोडं रिलॅक्स राहिलो मी की डेट येईल वगैरे, मग त्यावेळी अभ्यास करून घरच्या प्रॉब्लेममध्ये मी थोडं इन्व्हॉल्व होत गेलो घरच्या सगळ्या याच्यामध्ये. तर मग त्यामध्ये काय झालं, कन्सिस्टन्सी राहिली नाही अभ्यासामध्ये. म्हणजे कन्सिस्टन्सीचं महत्व
काय आहे की मी 2020ची जी पूर्व परीक्षा झाली ती 21 मध्ये झाली. मग तिचा मी एक 8-10 दिवस पुण्यात आलो नंतर आणि डेट डिक्लेअर झाल्यावर आलो आणि अभ्यास 8-10 दिवसात काय करणार, गॅप झालेला भरपूर. मग 0.75 मार्क्सने माझी ती प्रिलिम उडाली. मग त्यानंतर कळालं की कन्सिस्टन्सीचं महत्व काय आहे, की आपण म्हणतो ना की सातत्य पाहिजे अभ्यासामध्ये. त्यावेळी मला जाणवलं की एक माझी चूक होती की सातत्य नाही ठेवलं. मग 2021 मध्ये पुन्हा सर काय केलं मी की एक 2-3 वर्षाचा कालावधी गेला होता. मग मला असं वाटायला लागलं की आता आपल्याला कुठंतरी नोकरी मिळाली पाहिजे. थोडं फ्रस्ट्रेशन यायला लागलं की कुठंतरी एखादा जॉब करू आपण एखादी. मग मी कंबाईनच्या एक्झाम आल्या की कंबाईनच्या कर. त्यात मी पूर्व सगळा पास व्हायचो. पण मेन्सचं मी काय केलं, टार्गेट नाही केलं की 21ला मी राज्यसेवेची मेन्स करायचो. त्याच्यामध्ये ते कंबाईनची प्रिलिम आली 2 महिने, 1-1.5 महिना त्याला द्यायचा. पुन्हा कंबाईनच्या ज्या मेन्स आहे आठवड्याला एक मेन्स असायची. मग 8 दिवस अभ्यास करायचा ते द्यायचा. मग तिथं चूक काय झाली की कोणतीच एक्झाम फोकस नाही केली. मग 21चे ते 600चे STI वगैरे सगळ्यात अपयश आलं. मग 21ला इंटरव्ह्यू पण दिला, त्याच्यात अपयश. मग कुठंतरी मला असं जाणवलं की आपण इंट्रोस्पेक्शन करायला पाहिजे स्वतःचं, की 4-5 वर्ष झाले आपण इंटरव्ह्यू देतोय, म्हणजे प्रिलिम देतोय. ते एक समाधान तात्पुरतं क्षणिक असायचं की इंटरव्ह्यूला आहे, मेन्सला आहे, पण त्यात हे कळत नव्हतं की फायनल सिलेक्शन नाही आपलं. मग ते थोडं कुठंतरी विचार केला की ठरवलं आता कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे. कुठंतरी आपल्या काय चुका होतात. म्हणजे मग मी चुकांवर काम केलं. मला ते एक जाणवलं माझी चूक काय होत होती सर, की मी ते एक्झाम कोणती येईल ती करायचो. ती एक चूक झाली. माझ्या अभ्यासामध्ये सातत्य राहिलं. आणि दुसरं की पेपर प्रॉपर अनालिसिस केले नाही. फक्त 8 दिवस पुस्तक वाचून जायचं, त्याच्यावर येईल काहीतरी होईल, काय म्हणते भोळी भाबड्या अशा असते माणसाची, ते एवढ्या मेहनत देतोय कुठंतरी होऊन जाईल. पण ते माझा भ्रम होता, ते चुकीचं होतं. मग 22ला ठरवलं की आपण आता कोणत्याच एक्झाम नाही करायच्या. आपण ऑलरेडी राज्यसेवेचे 2 इंटरव्ह्यू दिले, त्यामध्ये आपल्याला स्कोर पण येतो. आपण इतर एक्झाम करता करता राज्यसेवेपर्यंत पोहोचतोय. तर मग आपण राज्यसेवाच करू. आणि त्यात आयोगाने सांगितलं की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न हा शेवटचा आहे. मग मी ठरवले की आता कुठंतरी थांबायचं, ह्या वर्षी आपण शेवटचा अटेम्प्ट द्यायचा, पूर्णपणे क्षमतेने द्यायचा. म्हणजे नंतर मला ते पेन ऑफ रिग्रेट असतं ना, नंतर मी 10 वर्षांनी मला असं वाटायला नको अजून 1 वर्ष केलं असतं आणि झालं असतं. हे म्हणजे मनाशी ठरवलं की असं वाटलं नाही पाहिजे की बाहेर पडायचं पण आनंदाने, की नाही झालं तरी स्वतःला असं वाटलं नाही पाहिजे मला की मी केलं नाही बाबा, पण मी केलंय असं. आणि माझ्या अनुभवाने एक झालं की मी 100% दिले आणि माझं सिलेक्शन झालं. म्हणजे मला सांगायचं की याच्यातून की जर प्रामाणिक प्रयत्न असतील, आपण आपल्या चुकांवर काम केलं. मग मी काय केलं सर, की माझ्या ज्या चुका होत होत्या मी त्या लिहिल्या. 2 पानं चुका होत्या की पेपरला प्रेशर हँडल न होणं, PYQ अनालिसिस करणं व्यवस्थित न करणं. मग सगळ्या ह्या चुका मी 2 पेज मग एक चुकीवर काम सुरू केलं प्रॉपर. तुमच्या चुकांकडे येतो परत. तुम्ही पेपर अनालिसिस यापूर्वी पण सांगितलं की तुम्ही प्रॉपर करत नाही. प्रत्येक जण सांगतात की जे PYQs आहेत त्याचं अनालिसिस केलं पाहिजे, पेपर अनालिसिस केलं पाहिजे. नक्की तुमच्या चुका काय होत्या आणि तुम्ही त्या कशा सुधारवल्या? म्हणजे नक्की पेपर अनालिसिस कसं करायचं, काय केलं पाहिजे नक्की? ओके सर, पेपर अनालिसिस म्हणजे आता सपोज आपला उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला की आपला पॉलिटीचा वगैरे पेपर आहे किंवा HRDचा पेपर घेऊ आपण, म्हणजे सगळ्यांना समजायला सोपा जाईल. तर 150 मार्क्सचा पेपर आहे. मग मी काय केलं की जो पेपर आहे त्याच्यामध्ये 150 मार्क्समध्ये एक 5 वर्षाचे पेपर घेतले. 3 वर्षाचे मी काय केलं, चार्ट बनवलंय. मग 1.1 वर गेल्या 3-4 वर्षात किती क्वेश्चन आले. मग पहिलं 150 मार्क्सचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, सपोज HRDचा शिक्षण टॉपिक आपल्याला 25 ते 26 मार्क्सला येतोय. लॉज त्या कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये तो 5 मार्क्सला येतोय. आंतरराष्ट्रीय संघटना एक 15 ते 20 मार्क्सला येतात. हे आधी मी एक ॲव्हरेज काढलं. तर मग ते ॲव्हरेज कळलं की 15 ते 20 मध्ये हा टॉपिक आहे. हा टॉपिक 2 मार्क्सला येतोय, पण पुस्तकात 30-40 पेज दिलेला आहे. आणि आपण त्याचं एवढं टेन्शन घेतो की गरज नसताना 2 मार्क्ससाठी खूप टेन्शन घेतलेलं असताना जे हातचे मार्क्स असतात की लॉज आहे, लॉ 25 ते 30 मार्क्सला येतात. मग तिथं आपण सोर्स कमी, त्याला मिनिमम सोर्स, याला मॅक्झिमम रिव्हिजन जर केल्या तर त्याच्यात आपल्याला आउट ऑफ मार्क्स देणारा टॉपिक आहे. हे चॅप्टर शोधले आधी. मग त्यानुसार मी प्रत्येक सिलेबसचा प्रत्येक बिट्स कव्हर करत गेलो. त्याचे सुरुवातीला काय केलं सर की रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतो आपण, की क्वेश्चन असतात. म्हणजे त्या टॉपिकचे मागच्या वर्षी सपोज 15 क्वेश्चन आले. मग त्यामध्ये आयोगाचं काय असतं की सिलेबसचा कीवर्ड दिलेला असतो की NCERT ही संस्था, मग तिच्यावर प्रश्न विचारलाय त्यांनी. मग मागच्या वर्षी काय विचारलाय, त्याच्या मागच्या वर्षी काय विचारलाय आणि ह्या वर्षी काय विचारलं, अशा 3 अँगल मी त्या क्वेश्चन पेपर अनालिसिस, कंटेंटपेक्षा मी अनालिसिसवर भर द्यायला सुरुवात केली. आणि एक सिलेबसचं महत्व सांगतो की सिलेबस जर पाठ असेल आपल्या
तर आपल्याला प्रत्येक विषय 5 ते 10 मार्क्स जास्त देऊन जातो. बऱ्याच वेळा का आपण सिलेबस वाचत नाही आणि काही प्रश्न असे असतात की तुम्हाला सिलेबसचा बीट माहीत असला तो की ही संस्था आपल्याला आहे. तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो की हिस्ट्री आहे आपला, तर शाहू महाराजांवर एक क्वेश्चन आला होता. त्याच्यामध्ये काय होतं की 3 ऑदर नावं होते ऑप्शनमध्ये आणि आपल्या सिलेबसला ते समाजसुधारक नव्हतेच. मग त्याचं उत्तर तुम्हाला माहित नसलं तरी शाहू महाराज तुम्हाला करता येत होतं. म्हणजे सिलेबसमुळं प्रत्येक ठिकाणी ॲग्रीमध्ये माझे असे बरेच क्वेश्चन होते की माझा सिलेबस पाठ असल्यामुळं तर मला त्याचा 5-5, 6-6 मार्कचा प्रत्येक सब्जेक्ट म्हणजे ॲव्हरेज किती 20 मार्क्सपर्यंत फायदा होऊ शकतो. आणि क्वेश्चन पेपर अनालिसिस तुम्हाला जर कळलं हा टॉपिक 25 मार्क्सचा आहे, तुम्ही त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष देता. त्याच्यानंतर मग नोट्स काढायच्या, शॉर्ट नोट्सचा फायदा असा होतो की शेवटचा महिना असतो. आता ज्यावेळी आपण अभ्यास करत असतो त्यावेळी काही जाणवत नाही की मी खूप भारी अभ्यास चालू आहे वगैरे असं आपल्याला कळून येत नाही. पण शेवटच्या महिन्यात काय होतं, बुक एवढेले असतात, खूप मोठेले 500-600 पानाचं बुक आपल्याला वाचावं लागतं. मग शेवटच्या मंथमध्ये आपण त्या नोट्स कामा येतात, नाहीतर शेवटच्या मंथमध्ये आपण आता खूप प्रेशर आलाय, काय वाचू ते कळत नाही. पण मग त्याचा फायदा नोट्स, माझ्या मते नोट्स तुमच्याकडे पाहिजे. मग मी त्या नोट्स पण काढल्या. आणि दुसरी एक चूक होती की टेस्ट सिरीज कधी लावली नाही. म्हणजे टेस्ट सिरीजचा फायदा प्रॅक्टिससाठी होतो. ऍक्च्युअल आपण जे वाचतोय ते आपल्याला जमतंय की नाही, मग त्याचा एक फायदा मी टेस्ट सिरीज लावली. त्या टेस्ट सिरीजमध्ये ज्या चुका व्हायच्या मग त्यात तिथून आलो की त्या दुरुस्त करायच्या. हा टॉपिक वीक आहे आपल्या याच्यावर क्वेश्चन चुकतायत अजून, मग त्याच्यावर पण काम केलं. आणि थोडं एक पूर्वी कसं होतं की एक निगेटिव्ह अप्रोच असायचं थोडाफार की कधी वाटायचं होत नाही, ठीक अभ्यास झाला नाही. ह्यावेळी तू निगेटिव्ह अप्रोच काढून टाकला की स्वतःला सांगितलं की तुला पूर्णपणे 100% द्यायचे. म्हणजे त्याच्यात निगेटिव्ह अप्रोच पण नाही ठेवायचा, थोडा कॉन्फिडन्स पण पाहिजे. आणि स्वतःला समजून सांगत पुश करत होतो. म्हणजे असं चुकांवर काम करत पदापर्यंत पोहोचलो. क्या बात आहे. तुम्ही नोट्स विषयी बोलले. नोट्स या आता तुम्ही स्वतःच्या काढल्या होत्या. तुमच्या नोट्स वाचून दुसरा कोणी त्याला फायदा होऊ शकतो का? तर शक्यता कमी असते सर, कारण नोट्स आपण आहे ना आपल्याला कळणं अशा भाषेत लिहिले असतात. कदाचित काही टॉपर्स वगैरे असतील ते चांगल्या पण नोट्स काढत असतील सगळ्याला कळलं अशा. पण माझ्या नोट्स अशा होत्या सर की मला जे टॉपिक विसरतो मी, की मला माहिती आहे हा क्वेश्चन येणार आहे ह्या टॉपिकवर, पण माझ्या पाठ नाही, तो फॅक्च्युअल डेटा आहे आणि हा मी शेवटच्या 15 दिवस 8 दिवस तो वाचण्यासारखा आहे. मग मी तो टॉपिक त्याच्या नोट्स काढणार. मला वाटतं की असं प्रत्येकाच्या वैयक्तिक नोट्स असाव्यात, त्याच्या ट्रिक असतात. तुम्हाला जर समजा सांदन व्हॅली आता नगर मध्ये आहे, सांदन व्हॅली विषयी जर तुम्ही जर त्याच्या जवळ राहताय, तुम्हाला माहिती असणार, तुम्ही ते नोट्स मध्ये लिहिणार नाहीत ना. बरोबर आहे. हा, कारण ज्या गोष्टी तुम्हाला माहित नाहीत त्याच गोष्टी तुम्हाला तुम्ही नोट्स मध्ये लिहित असतात. त्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांच्या पद्धतीनुसार ते नोट्स प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या वैयक्तिक नोट्स केल्या पाहिजे. अगदी बरोबर. हे सगळं होत असताना ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत होते, काहीतरी कसं असतं, जे नवीन विद्यार्थी असतात त्यांना टॉपरची स्ट्रॅटेजी ऐकायची असते, त्यांचं टाइम टेबल ऐकायचं असतं. अर्थात प्रत्येकाला लागू होईल असंच नाही. तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होते कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचे आणि काय स्ट्रॅटेजी होती तुमची? सर, अभ्यासाचं टाइम टेबल सांगायचं तर मी सर्वांसारखं असं 7ला जाणारा नव्हतं कधी. माझं 9, 9:30, 8:30 म्हणजे व्हॅरी व्हायचं. ते तुम्ही 15-16 तास अभ्यास नव्हते? नाही, 15 तास 16 तास सर शक्यतो होत नाही. कधी कधी आपण लायब्ररीत बसतो एक्झामच्या पिरियडमध्ये सर 12-13 तास पण होतो. असं नाही की होत नाही, असं नाही, कंटिन्यू त्यावेळी व्हायला पण पाहिजे. तो कंटिन्यू नाही होत. तुम्ही 15-16 तास आज बसताल, उद्या तुम्ही लायब्ररीत येणार नाही दुपारपर्यंत. असं घडतं बऱ्याच वेळेस. माझं शेड्यूल कसं होतं, मी 9, 9:30 यायचो किंवा 8, 8:30 असं व्हॅरी व्हायचं ते. मग त्यानंतर मी माझं एक पद्धत होती की 2 तास मी आपल्या ब्रेनला एक सवय लावली होती की 2 तास कंटिन्यू बसायचं, मोबाईल वगैरे काहीच वापरायचं नाही त्या काळामध्ये. म्हणजे काय होतं, आपल्या पेपरला आपल्याला सवय लागली व्हायची 2 तास आपल्या पेपर आहे त्यानुसार मग कंटिन्यू वाचायचं. त्या काळात काहीच करायचं नाही, पूर्ण मोबाईल बॅगेत टाकून द्यायचा, युट्यूब शॉर्ट वगैरे काहीच पाहायचं नाही. नाहीतर काय होतं, एक 10 मिनिटं वाचलं की थोडं टॉपिक डिफिकल्ट आला का आपण लगेच मोबाईलकडे होतो. मग मी ती गोष्ट माझी झाली होती म्हणून मी ती टाळली आणि मग मी 2-2 तास स्लॉट करायचं. 2 तास कंटिन्यू उठायचंच नाही. मग 2 तासानंतर एक 5-10 मिनिटात ब्रेक घेतलं तरी चालायचं. असं 9 ते 1 वाजेपर्यंत बसायचो. त्यानंतर मग 1 ते 2च्या दरम्यान जेवण वगैरे करायचो. मग कधी जर असं सोपा विषय असला आणि टार्गेट असेल तर 2 ते 3 येऊन बसायचं. जर असं वाटलं की भरपूर अभ्यास झालाय किंवा आज थकवा वगैरे आला तर दुपारी 1 तासाची रेस्ट घ्यायचो मी, 1-1.5 तास. पुन्हा मग 4ला यायचो मी, 4, 4:15 व्हायचे. मग 4 ते 6 2 तासच पुन्हा स्लॉट करायचो. मग 4 ते 6 केलं की 6 ते 6:30 एक टी ब्रेक घ्यायचो आणि 6:30 ते मग एक 8-9 पर्यंत पुन्हा बसायचो.
आणि 9 ते 10 मग जेवण, घरी वगैरे कॉल केला तर मग तेवढा तो वेळ जायचा. आणि त्याच्यानंतर मग माझं पुन्हा 10 ते मी 12, 12:30, 1 पर्यंत मला रात्री माझा चांगला अभ्यास व्हायचा. मग मी कधी कधी 1 वाजेपर्यंत पण बसायचो, 12:30. मग सकाळी लेट त्यामुळं व्हायचं मी असं अच्छा. एक दिवसभराचं शेड्यूल हे असायचं. आणि माझी अभ्यासाची पद्धत अशी होती की प्रिलिमच्या काळात प्रिलिम जर असेल तर मी माझं एका दिवसाला मी एक सब्जेक्ट म्हणजे 2 सब्जेक्ट करायचे. मला असं 2 सब्जेक्ट ॲट अ टाइम व्हायचे नाही. मी कंटिन्यू एकच सब्जेक्ट करणार आणि संध्याकाळी 2-2.5 तास फक्त करंट वगैरे असेल तो एक सब्जेक्ट त्याच्यासोबत, असे 2 सब्जेक्ट करायचो. आणि मध्ये सीसॅट आता क्वालिफाय झाला होता त्यामुळं सीसॅट चांगला होता. क्वालिफाय झाल्यामुळे सीसॅटचा शेवटचा 1 महिना करायचो, 8-10 दिवस शेवटचे. पण जर ज्याचं वीक असेल त्यांनी मला वाटतं 1-1.5 महिना करायला पाहिजे सीसॅट वगैरे. आणि मेन्सच्या काळामध्ये त्या काळात मी एक सब्जेक्ट करायचो, दिवसभर एक सब्जेक्ट आणि संध्याकाळी फक्त जे लँग्वेज आहे आपलं मराठी, इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह त्याला 2-3 तास, 9 नंतर संध्याकाळी 12 पर्यंत एखादा पेपर सोडवायचा, कारण बोर झालेला असते एक सब्जेक्ट वाचून. मग त्यानंतर तो सब्जेक्ट करायचा. ओके. असं एक आता जे नवीन विद्यार्थी अभ्यास करतायत आणि 1 डिसेंबरला परीक्षा आहे, यांनी काय केलं पाहिजे राहिलेल्या वेळेत? आता सर आज 1 तारीख आहे, त्यांच्याकडे जवळजवळ 60 दिवस आहे. तर ज्यांना कोणाला प्रिलिमवर कॉन्फिडन्स असेल की त्याचा स्कोर चांगला आहे, मध्ये प्रिलिम वगैरे चांगल्या दिलेला आहे, तर त्यांनी 50 दिवस दिले तरी चालेल. अजून 10 दिवस, ज्याला बऱ्याच मुलांचं कसं असतं की मेन्स करू, पण त्यांनी केलं तरी चालेल. पण 50 दिवस मिनिमम प्रिलिम करावेत सगळ्यांनी, कारण प्रिलिम पास नाही झालं तर मेन्सच्या अभ्यासाला काही व्हॅल्यू नसते. आणि ज्याची कधी प्रिलिम निघली नाही किंवा त्याला कॉन्फिडन्स नाही, त्यांनी मी तो म्हणतो 60 दिवस पूर्णपणे प्रिलिमला झोकून द्यावं. आणि आता 30-35 दिवसात एक रिव्हिजन पहिली द्यावी आणि नंतर एक 10-10 दिवसात स्लॉट केला तरी चालेल. आणि दुसरी गोष्ट एक सगळ्यात महत्त्वाचं, ब्लाइंडली काही नाही वाचता मागचे पेपर घ्या 3 वर्षाचे. सपोज तुम्ही हे घेतला, सायन्स घेतला, तर त्याचे 15 क्वेश्चन आहे. 3 वर्षाचे तुम्ही पॅरलली लिहून काढा की टॉपिक कोणते आले. आपला साऊंडवर सपोज फिजिक्स घेतला आपण, तर तिथं वारंवार एक कळतं की काही एरिया अशा असतात वारंवार क्वेश्चन येतात. साऊंडवर क्वेश्चन येतो, लाईटवर क्वेश्चन येतो. मग हे टॉपिक तुम्ही लिहून काढा त्या सब्जेक्टचे, ते टॉपिक आधी करा आणि नंतर बाकीचे टॉपिक करा. आणि दुसरं ॲनालिसिस बद्दल हे झालं. आणि कोणते तरी 4 किंवा 5 सब्जेक्ट फोकस करा. त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स देणार असतो पॉलिटी, तिथं तुम्ही 12+ मार्क्स घेऊ शकतात, 15 पण पडतात मुलांना. बरोबर. जॉग्राफी आहे, त्याचं जर व्यवस्थित ॲनालिसिस मागचे क्वेश्चन पाहिले ना तर बऱ्यापैकी टॉपिक रिपीट होतात. आणि प्रिलिमला कसं होतं की लय फॅक्च्युअल डेटा खूप जास्त नसतो, मेन्सला जसा असतो तसा. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. जॉग्राफी तुम्हाला मार्क्स देऊन जाईल. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, हा कंबाईनचा इकॉनॉमिक्स याच्या तुलनेत जास्त हार्ड आहे राज्यसेवेच्या प्रिलिमच्या. तर त्याऐवजी तुम्ही इकॉनॉमिक्सचं जर व्यवस्थित केलं, काही ठराविक टॉपिक असतात, पॉवर्टीवर क्वेश्चन येतो, पंचवार्षिक येतो, तो कन्सेप्टवर येतो, LPGवर, असे टॉपिक तुम्ही ना त्याच्यासाठी ॲनालिसिस केलं तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल. पण तेवढे टॉपिक आधी करा आणि मग राहिलेले टॉपिक करा. आणि 4था विषय तुम्ही करंट एक घेऊ शकता. हे 4 विषय तुम्हाला व्यवस्थित केले तर म्हणजे दगा देऊ शकत नाही. आणि राहिला हिस्ट्री आणि सायन्स आणि पर्यावरण. तर पर्यावरण तुमचा 1-2 दिवस जरी केला किंवा संध्याकाळी 2-2 तास केला तरी होऊन जातं, त्याला स्पेशल वेळ देऊ नका. आणि हिस्ट्री वाचायला खूप आहे, तर मला सांगायचं की हिस्ट्री प्राचीन मेडिवल मध्ययुगीन चांगला करा आणि आधुनिक आपण बऱ्यापैकी वाचतो, फक्त त्याला गो थ्रू करा, खूप डीप वेळ घालू नका त्याच्यामध्ये. आणि सायन्सला थोडा वेळ देऊन करा, ज्याचं वीक असेल त्याने मी म्हणतो सायन्सला 8 दिवस द्यायचे तर 10 दिवस द्या. वाटलंच तर पॉलिटी स्ट्रॉंग असेल तर पॉलिटीत तुम्ही 10 दिवस देणार आहेत, तिथं 5 दिवस द्या. म्हणजे असं एक बॅलन्स करून चांगली रिव्हिजन देऊन म्हणजे प्रिलिमचं एक टार्गेट सेट करा की पुन्हा मला 140 मार्क्स मिळवायचे. मग कसे मिळवायचे? पॉलिटीला मी 12 आणील, 14 याच्यात आणील, मग ते 12 टॉपिक करा तेवढे, तर मार्क्स आपण टार्गेट केले तर येऊ शकतात. अगदी बरोबर. म्हणजे विद्यार्थ्यांनी या पद्धतीने जर केलं तर निश्चित यशाच्या जवळ जाऊ शकतात. आता यश मिळेल नाही मिळेल तो पुढचा भाग आहे. तर ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही प्रत्येक परीक्षा देत होते, अपयश येत होतं, कधी असं डिप्रेशन नाही आलं सर? वाटलं नाही कधी आता द्या सोडून? असं वाटलं सर. 2021 मध्ये बऱ्याच वेळा वाटलं की म्हणजे 2020ची प्रिलिम गेली आणि त्यावेळेस आणि 21ची मेन्स दिली राज्यसेवेची, त्यावेळेस काय रिझल्ट आला, स्कोअर चांगला आला नाही. मग त्यावेळेस थोडं निगेटिव्ह वातावरण झालं होतं मनामध्ये. एक असं वाटायला लागलं की आपण चूक केली काय येऊन. म्हणजे ते येतं सर, सगळ्यांना येतं. फक्त कसं होतं की आता आज यश मिळालं म्हणून नाही, पण ती फेज येऊन गेली डिप्रेशनची. ती भरपूर टेन्शन येतं, जबाबदारीचं टेन्शन येतं, भरपूर वर्ष झाले, ते
ते नॅचरल आहे, ते सगळ्यांना येतं. फक्त त्या काळात आपण काय केलं पाहिजे, कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. आपल्या पॅरलली ठीक आहे ते बॅलन्स करायचा प्रयत्न करायचा, टेन्शन आणि अभ्यास बंद नाही करायचा. म्हणजे टेन्शनमध्ये पूर्ण जायचं नाही, अभ्यास सातत्य ठेवायचं. तर बाहेर पडायला मदत होते त्यातून, सातत्य जर अभ्यासात ठेवलं तर. बरोबर. तुम्ही शेती पण करत होते ना? हो, म्हणजे शेतकरी, आई वडील शेतकरी आहे म्हणल्यावर बऱ्यापैकी जेवढे मुलं असतात आपले ते सगळे शेतीत काम वगैरे करतात, तसं करतो मी पण सगळं. जर आता सध्या तुम्हाला पोस्ट मिळाली, जर पोस्ट नसती मिळाली तर? सर तो पण प्लॅन केला होता मी. आता घरी शेतीचं बॅकग्राऊंड आहे, पण शेती खूप जास्त पण शेती नाहीये आणि घरात मोठा ना आपणच शेती करायला जाणं हे तर शक्य नव्हतं. त्यामुळे मला जॉब करणंच भाग होतं. तर पॅरलल मी माझे इंजिनिअरिंगचे मित्र होते, त्यांना मी बोलायचो की नाही झालं तर मला जॉबचं वगैरे बघा रे, मला काय करता येईल, मी त्यांच्याशी चर्चा करायचो. मग ते मला दिलासा द्यायचे, तू टेन्शन नको घेऊ, आपण जॉबचं बघू, आहे माझी ओळख, एखाद्या कंपनीत लावू तुला, एखादा कोर्स करता येईल. आणि इंजिनिअरिंगला सर कसं होतं की इंजिनिअरिंगला मला फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आहे, तो एक होता, फक्त गॅपचा इश्यू होता. पण एखादा कोर्स करून वगैरे, ब्रिज कोर्स असतात तो करून मी प्लॅन केला होता की 22चा अटेम्प्ट पूर्णपणे क्षमतेने द्यायचा आणि जॉबचा विचार करायचा, असा हा विचार इथपर्यंत केलेला होता. म्हणजे मित्रांशी कॉन्टॅक्टमध्ये होतो त्यासाठी, म्हणजे जॉबच करणार होतो, शेती वगैरे असा प्लॅन नव्हता. अच्छा, मला एक सांगा, आता भरपूर विद्यार्थी असतात, आता तुम्हाला यश मिळालं, भरपूर अपयशामधून तुम्ही गेलात. एक शेवटचे 2-3 प्रश्न शॉर्टमध्ये, की तुम्ही काय ठरवलं होतं की एवढेच वर्ष अभ्यास करायचा, असं काय टार्गेट होतं तुमचं? प्लॅन होता. सुरुवातीला आलो सर त्यावेळी एक 3 वर्षाचं प्लॅनिंग घेऊन आलो होतो मनात की मॅक्स 3 वर्ष करायचं. पण मग नंतर कोविड आला, 2 वर्ष वाढले. म्हणजे ते स्वतःला पण दिले की 2 वर्ष आपले इकडे गेले बाबा आणि आपण 100% न्याय दिलेला नाही, म्हणून त्याच्यानंतरचे हे 2 वर्ष पुढचे वाढून दिले. 3 वर्षाचा प्लॅन घेऊन मनात आलो होतं. आणि तसं प्रत्येक जण येतो की मी 2 वर्ष करीन 3, पण या प्रोसेसमध्ये कधी कधी त्या प्री मेन्स इंटरव्ह्यूमध्ये असलं की सर गोष्टी कळून येत नाही, आपण तिथंच फिरतोय. ते तसं 4-5 वर्ष निघून गेले. बरं, या अभ्यासामध्ये सगळ्या किंवा या प्रवासामध्ये असं काय वाटतं का की सगळ्यात मोठी चूक तुमची कोणती झाली होती की जेणेकरून तुम्हाला अपयश येत होतं, आणि विद्यार्थी सध्या कुठल्या चुका करतात? सर माझी सगळ्यात महत्त्वाची चूक मला अशी वाटत होती की मी कोणतीच एक्झाम अशी मी राज्यसेवेसाठी आलो होतो, पण पहिले 1-2 वर्ष राहिलो फोकस, पण नंतर मी ते नोकरीच्या मागं काहीतरी मिळावं म्हणून मी प्रत्येक एक्झाम देत गेलो, फोकस राहिला नाही कुठेच. ती चूक मला सगळ्यात मोठी होती की एक एक्झाम केली असती तर मग कोणती तरी पोस्ट मिळालीच असती, पण नंतर ते केलं, ती चूक दुरुस्त मी नंतर केली की मी राज्यसेवा केली आणि हे पद मिळालं मला. ती एक चूक. आणि मुलांचं म्हणाल तर मुलांचं कसं होतं की सगळ्यात मोठा इश्यू काय की चुका ॲक्सेप्ट करत नाही कोणी, की माझं हे चुकतंय. सगळ्यात महत्त्वाचं सर ह्या परीक्षेत मला एक कळलं की तुम्ही चुका ॲक्सेप्ट केल्या ना, तुम्ही यशाकडे जाताय. चुका ॲक्सेप्ट करा, तुमच्या लिहून काढा काय चुका होतात. नुसत्या डोक्यात आपल्या असतं की 5 चुका होतात, ह्या नाही, लिहून काढलं तर आपल्याला क्लॅरिटी ही चूक आहे आपली, आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह नाही करत आहे, आपल्या सातत्य नाही, हे लिहून फक्त ऑनेस्टली स्वतःच्या एक मनाला विचारून केलं पाहिजे की त्या प्रामाणिकपणे लिहून काढायच्या, चुकतंय माझं चुकतंय, ह्या 10 गोष्टी मान्य करा, त्याच्यावर काम करा आणि सातत्याने अभ्यास करत राहा, म्हणजे यश मिळेल. माझं तेच झालं की मी त्या चुकांवर काम केलं आणि सातत्य ठेवलं, त्यामुळे मला पद मिळालं असं वाटतंय. नक्की सर, खरं तर तुमचा एकंदरीत प्रवास आणि विद्यार्थ्यांना तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्याचा निश्चित विद्यार्थ्यांना फायदा होईलच. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात, तुमचा प्रवास मांडला, विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केलं आणि 1 डिसेंबरची जी काही परीक्षा आहे त्याच्या दृष्टीने जो काही खरं तुम्ही मार्गदर्शन केलं ते सुद्धा विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्यासोबत गप्पा मारल्या त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू.